म्हाडा कॉलनीतील 9,500 घरधारकांचा महापालिकेवर धडक मोर्चा। स्मशानभूमी, पाणी टंचाई आणि खेळाच्या मैदानाच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब। विरार येथील म्हाडा कॉलनीमधील तब्बल 9,500 घरधारकांनी आपल्या विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढत जोरदार घेराव घातला। मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी तीव्र भूमिका घेतली। या आंदोलनामध्ये मुख्यतः वसाहतीतील नियोजित स्मशानभूमीचा प्रश्न, अपुरा व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, तसेच स्थानिक रहिवाशांना खेळाच्या मैदानाचा वापर न करता येण्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला। नागरिकांच्या म्हणण्यानुसार म्हाडा कॉलनीतील मैदान म्हाडा आणि महानगरपालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर स्थानिक नागरिकांसाठी त्याचा वापर मर्यादित झाला असून लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी महानगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत असेल तर प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या। दरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाची महापौर अजीव पाटील तसेच महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा पार पडली। ही बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याची माहिती समोर आली असून नागरिकांच्या विविध मागण्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने तोडगा काढला जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। याबाबत म्हाडा इमारतीतील रहिवासी शिवाजी कल्याणकर यांनी सांगितले की महापौर आणि अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली असून आमच्या सर्व मागण्यांवर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। आम्हाला आता प्रत्यक्ष कामे आणि ठोस निर्णयांची अपेक्षा आहे। या आंदोलनामुळे विरारमधील वाढत्या नागरी समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन नागरिकांच्या मागण्यांवर कितपत आणि किती लवकर कार्यवाही करते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। माझा शुभ नाव कृष्णा देवाडिगा, विरार पश्चिम म्हाडा बोलिंग प्रकल्प कमीत कमी 9,500च्या बस्ती आहे, इकडे फ्लॅट्स आहे। याच्यामध्ये आम्ही मागणी केला होता, पाणी पुरवठा होत नाही रेग्युलर बेस महानगरपालिका आणि स्मशानभूमीच्या इकडे आम्हाला तोपून गेला, म्हणजे म्हाडाचा प्रोजेक्ट आहे म्हणून तो रद्द करण्यासाठी जो मागणी आम्ही ठेवलं होतं तो आता आम्ही महापौरला दिला आहे आणि आमच्या कमीत कमी 1000 ते 1200 लोक जनसंख्या इकडे रहिवासी जमा झाले। या गोष्टीचा आम्हाला एक पॉझिटिव्ह भेटलेलं आहे। आता पुढे महानगरपालिका काय करतात तो आम्हाला बघायला लागेल। आता प्रेस नोट आम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग मागितले, तर आज संध्याकाळी पर्यंत देतो म्हणून आश्वासन ते दिलंय। हा जो आमचा मोर्चा होता तो आमच्या विविध समस्या होत्या। पाणी प्रश्न, महानगरपालिकेने नियोजित स्मशानभूमीचा प्लॅन केला होता। आमच्याकडे खेळाचं मैदान नाही, 9,500 घरांचं वस्ती आहे, तिथे खेळाचं मैदान आहे पण ते महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याने त्यामध्ये आमच्या मुलांना खेळता येत नव्हतं। अशा विविध समस्यासाठी आम्ही आज तिकडे मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये आज महापौर साहेबांच्या सोबत मीटिंग झाली। महापौर साहेब आज सकारात्मक प्रतिसाद दिला आम्हाला त्या गोष्टीबद्दल, कारण आमच्या मोर्चाचं रूप इतकं मोठं होतं की खूप मोठ्या प्रमाणात आमची लोकसंख्या जमा झाली होती। ज्या आम्ही अपेक्षित केलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त लोक आली आणि आजचा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे। आज महापौर साहेबांनी खरोखरच सकारात्मक भूमिका देऊन आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे प्रतिसाद दिला की तुमच्या मागण्या आहेत आणि जो तुम्हाला अम्युनिटीज आहेत, ज्या नागरिक म्हणून तुम्हाला अम्युनिटी द्याव्या लागतात, त्या आम्ही महानगरपालिकेकडून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून सांगितले। त्याबद्दल आम्ही समस्त म्हाडा रहिवाशातर्फे सर्व महानगरपालिका अधिकारी आणि महापौर साहेबांचे पण आम्ही आभार मानतो। तसेच आमचे सर्व सदनिकाधारक आज इतक्या मोठ्या संख्येने आले, त्यांचेही आम्ही म्हाडा संकुल समितीच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद।